हॅलो फ्रेंड, जॉब बाय स्टडी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण एक नवीन अपडेट घेऊन आलेलो आहोत आणि आजचं जे अपडेट असणार आहे जालना जिल्हा संदर्भात असणार आहे। आपण बघू शकता जी जालना जिल्ह्यामधली पोलीस पाटील ही भरती जी आहे त्यामधील प्रत्येक तालुक्यामध्ये पदरिक्ता झालेल्या आहेत आणि त्यासाठी फॉर्म भरलेले आहेत प्रत्येक जणांनी आणि सगळ्यांनी मुलांनी आणि मुलींनी दोघांनी सुद्धा हे फॉर्म भरलेले आहेत आणि त्याची सगळी माहिती आज आपण आज महत्त्वाची माहिती देणार आहोत। आपण बघू शकता महत्त्वाची सूचना आलेली आहे 8/10/2025 रोजी 4 वाजेला दुपारी पर्यंत आपल्याला हॉल तिकीट हे आपल्या लॉग इनमध्ये उपलब्ध होणार आहे। तर त्याची जी माहिती असणार आहे तर आपल्या मित्रांना सुद्धा ही माहिती शेअर करा। आपण बघू शकता ही ऑफिशियल वेबसाईट आहे आणि ची लिंक आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटणार आहे। आणि हॉल तिकीट आपल्याला कसं काढायचं आहे आपण बघू शकता इथं हॉल तिकीट आपल्याला कसं काढायचं आहे याची सगळी डिटेलमध्ये माहिती आपल्याला या व्हिडिओमध्ये भेटणार आहे। तर व्हिडिओ लास्टपर्यंत जरूर बघा आणि आपल्या मित्रांना सुद्धा ही अपडेट शेअर करा। आपण बघू शकता जी भरती होणार आहे पोलीस पाटील भरती जालना जिल्ह्यामध्ये सर्वत्र चालू आहे आणि त्याचे हॉल तिकीट आता रिलीज झालेले आहेत। आज 8/10/2025 रोजी दुपारी 4 वाजता आपल्या लॉग इनमध्ये ते उपलब्ध होणार आहे। तर त्यासाठी आपल्याला काय काय पात्रता लागणार आहे म्हणजेच काय काय प्रोसेस करावं लागणार आहे आणि हॉल तिकीट काढल्यानंतर हक्क काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागणार आहे त्याची सगळी माहिती आपण डिटेलमध्ये यावेळी आपण बघू शकता आपल्याला उमेदवार लॉग इन यामध्ये जायचं आहे आणि ऑलरेडी लॉग इन यामध्ये गेल्यानंतर आपण बघू शकता याच्यावर मोबाईल नंबर पासवर्ड आपल्याला टाकायचा आहे आणि कॅप्चर आपल्याला फिल करायचा आहे। त्याच्यानंतर आपल्याला लॉग इन करायचं आहे। आपण बघू शकता सगळे डिटेलमध्ये आपण स्टेप बाय स्टेप तुम्ही फॉलो करा त्यानंतरच आपलं हॉल तिकीट निघणार आहे। आपण बघू शकता याच्यामध्ये आपल्याला मोबाईल नंबर टाकायचा आहे त्याच्यानंतर आपल्याला पासपोर्ट टाकायचा आहे जो आपण फॉर्म भरता वेळेस टाकलेला होता आणि त्यानंतर आपल्याला हे कॅप्चर इथं फिल करायचं आहे। आपण बघू शकता मी केलेलं आहे इथं फिल। आता लगेच आपण लॉग इन तुम्हाला लाईव्ह करून दाखवणार आहे आणि लाईव्हमध्ये तुम्हाला हॉल तिकीट काढून दाखवणार आहे। अशीच तुम्ही स्टेप बाय स्टेप फॉलो करा आणि आपलं हॉल तिकीट काढा। आपण बघू शकता आता आपल्याला लॉग इनवर जायचं आहे। याच्यानंतर सर्व डिटेल टाकल्यानंतर डिटेल आपल्याला चेक करायची आहे। आपण बघू शकता लॉग इन झालेलं आहे तर आपली प्रोफाईल आलेली आहे। आपण बघू शकता हॉल तिकीट प्रिंट इथं दाखवलेली आहे आणि पडताळणी सूचना सुद्धा दिलेली आहे इथं आपण बघू शकता। त्याचप्रमाणे इथं महत्त्वाची तारीखसुद्धा दिलेली आहे। आपण बघू शकता एक्झाम डेट लेखी चाचणी जी असणार आहे 12/10/2025 रोजी असणार आहे जिल्हा स्तरावर असणार आहे। आपण बघू शकता लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र दिलेले आहे आणि आपल्या नावामध्ये काही जरी बदल असला तर स्वयंघोषित प्रमाणपत्र दिलेलं आहे ते सुद्धा आपल्याला काढायचं आहे जर आपल्या नावामध्ये प्रॉब्लेम असेल तर। आणि लहान कुटुंब प्रमाणपत्र ते पण आपल्याला लागू असलं तर काढायचं आहे। आपण बघू शकता इथं सगळी पडताळणी झालेली आहे आणि फॉर्म ऑफसेप केलेला आहे। आपण बघू शकता पात्रता दाखवली आहे आणि इथं हॉल तिकीटवर आपल्याला क्लिक करायचं आहे हॉल तिकीट प्रिंटवर आणि आपण बघू शकता इथं हॉल तिकीट आलेलं आहे। आपल्या मोबाईलवर सुद्धा अशीच आपण प्रोसेस करायची आहे। आपण बघू शकता पोलीस पाटील भरती 2025 असं नाव उमेदवाराचं नाव वगैरे सगळं काही याच्यामध्ये आलेलं आहे। गावाचं नाव परीक्षा दिनांक आलेला आहे रविवार 12/10/2025 रोजी वेळ दिलेला आहे सकाळी 11 ते दुपारी 12:30 वाजेपर्यंत असणार आहे। परीक्षा केंद्राचं जे वेळ आहे आपण बघू शकता परीक्षेची वेळ जी आहे सायंकाळी 9-9:30 वाजता आहे आणि परीक्षा केंद्र इथे दिलेलं आहे। आपण बघू शकता जे जालन्यामध्ये आहे प्रॉपरली आपण बघू शकता त्याची माहिती इथं टोटल माहिती दिलेली आहे आणि आवश्यक सूचना दिलेल्या आहे। आपण बघू शकता आपल्याला सोबत रंगीत फोटो आणि प्रवेश प्रमाणपत्र आणणं आवश्यक आहे। आपण बघू शकता इथं त्याचप्रमाणे आपल्याला वेळेत हजर राहायचं आहे तिथं। आपण बघू शकता रंगीत फोटो वगैरे आणणं आपल्याला बंधनकारक आहे। त्याच्याप्रमाणे आपण बघू शकता प्रमाणपत्राशिवाय आपल्याला प्रवेश देण्यात जाणार नाही आहे आणि आधार कार्ड आपल्याला सोबत न्यायचं आहे। त्याचप्रमाणे आपल्याला फोन वगैरे सगळं काही तिथे चालणार नाही आहे। आपण बघू शकता इथं सूचनामध्ये दिलेलं आहे आणि प्रश्नपत्रिका आणि उत्तरपत्रिका आपल्याला भेटणार आहे आणि आपण बघू शकता ती उत्तरपत्रिका जी असणार आहे त्याच्यामध्ये वर्तुळ आपल्याला काढायचे म्हणजे 4 पर्यायापैकी एक पर्याय आपल्याला गोल करायचा आहे तो आपल्याला काळ्या पेननं गोल करायचा आहे। आपल्याला काळा पेनसुद्धा न्यायचा आहे सोबत। 4 पर्यायी क्वेश्चनपैकी एक क्वेश्चन आपल्याला त्यामध्ये रंगवायचा आहे। त्याच्याबद्दल ही सगळी माहिती त्याच्यामध्ये दिलेली आहे आपण वाचू शकता याची डिटेलमध्ये माहिती आपण बघू शकता आणि त्याचप्रमाणे आपण बघू शकता इथं सगळी काही डिटेल माहिती दिलेली आहेत ती आपण वाचून घ्या आणि आवश्यक डिटेल माहिती आहे। परीक्षेसाठी जाताना आपल्याला हॉल तिकीटची प्रिंट आणि आधार कार्ड नेणं बंधनकारक आहे। त्याचप्रमाणे आपल्याला एक पेनसुद्धा नेणं बंधनकारक आहे। आपल्याला काळा पेन सोबत न्यायचा आहे इथं सांगितल्याप्रमाणे आपण बघू शकता आणि इथं सगळी डिटेल आपण चेक करून घ्यायची। बैठक क्रमांक आपल्याला इथं दिलेला आहे तो याच्याप्रमाणे घटवायचा आहे। आपण बघू शकता 9 नंबर हा जे लास्टला आहे तो दिलेला आहे। आपण बघू शकता 3 नंबरमध्ये दुसऱ्या ओळीमध्ये 3रा नंबर घोटलेला आहे। आपण बघू शकता 2 नंबरसाठी 3ऱ्या नंबरमध्ये आपण बघू शकता 2 नंबर घोटलेला आहे। अशाप्रमाणे आपल्याला हा आपला जो बैठक क्रमांक आहे तो टाकायचा आहे
आपण बघू शकता सगळी डिटेल माहिती आपल्याला भेटलेली आहे आणि अशाच प्रमाणे आपण आपलं डाउनलोड करू शकता आपल्या मोबाईलवरसुद्धा. आणि ही माहिती जी आहे ती आपल्या मित्रांपर्यंत पोहोचवा. चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.